तर नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आम्ही मम्मी आणि मी साईडवरती आलोय। आज मस्त पैकी तुम्हाला माहिती आहे आमच्या भरपूर दिवसानंतर साईडची व्हिडिओ काढतोय। तर हे बघा, ही भरपूर अशी टाकून झालेली आहे। इथं ही पूर्ण बघा, बरं का, एक मिनिट, हे पूर्ण भरून घेतले। इथं भरपूर असा खड्डा होता, तुम्हाला तर माहिती आहे। इकडे पण टाकून घेतलंय, काय ग मम्मी, बरोबर नाही? म्हणजे दाबून घेतलं, मशीन आलं होतं, दाबलं पण 5 टँकर पाणी सोडलं याला, एक टँकर सगळीकडे असा। इथंच एक टँकर लागला, इथं एक टँकर लागला। परत संडास बाथरूमला नाही टाकलं पाणी, पण इथं पण टाकलं। त्यानंतर 5 टँकर इथले इथंच गेले निघून मित्रांनो। आणि आपलं नळाचं पाणी वेगळं, नळाचं हौदाचं काम बघा किती भारी झालेलं आहे। हौद दाखवतो तुम्हाला आम्ही। काल एवढं वाशन आलंय, काल इकडे एवढं वाशन आलंय, तिकडे खडी आली, व्हिडिओ काढता नाही आली मला। हे बघा, किती भारी हौदाचं काम झालंय, या हौदाचं काम झालंय। आणि आपलं पाणी पण भरलेलं आहे इथं, तिकडे पण पाणी भरून ठेवलंय, कारण की बांधकामाला म्हणलं तर पाणी। हे सगळं ना आम्ही व्हायला बर का, ते बाबा आम्ही तर आपले ते बाबांनी पण व्हायला। ते बघा, ते बाबा दिसतात तिथं बशी, हो बाय बघा, सायकल बशी त्यांनी निवडलं बरं, काही खोऱ्यांनी सगळं। कोणते ते टोपीवाले आहे ना, त्यांनी, ते बाबा, त्या बाबांनी काहीच निवडलं। ते बाबा गेले होते फिरायला, आहे ना? हा, या बाबांनी गज पायात घुसवला। मग आता, आणि इकडे आहे ना मित्रांनो, आता एवढं भरणार आहे नाही का, मशीन वाले येते, एवढं पूर्ण भरून घेणार आहे। त्यानंतर यांचे सामान राहिले इथं मस्त पैकी। गावाकडे म्हणलं ना, सगळंच ऐकायला भेटते एकदम मस्त। आणि इकडे महागानंतर करायचंय, हे झाल्यानंतर असे दगड मी आणून टाकले बरं का इथं। हे दगड एक दगड आणून टाकायचे, असे बरगडे दुखले किती। आणि जास्त करून मित्रांनो, अतुल मामा आणि आम्ही पूर्णपणे भरून घेतलेलं आहे। आम्हीच भरले एका दिवसात, आम्हीच केलं। आदित्य होता, अतुल मामा होता, अजून विनू, संदीप, मी त्यांच्या बरोबर 2 रात्र काढले आम्ही इथे हे सगळं टाकायला। मी पूर्ण, तुम्ही म्हणले होते ना, आपल्या घराचं काम करायला जो आनंद आहे, तो आनंद कशातच नाही मित्रांनो। ही गोष्ट खरी, एकदम खरी। हे भरायला, ते भरायला उशीर लागलेले, त्याच्यामध्ये भर टाकायला, कारण की भर इथपर्यंत झाली होती। परत हा रूम भरला आणि हा रूम भरला, बाकी हे सगळं हाताने टाकलंय। तिकडचा पण खड्डा हाताने भरलाय। तिकडं तर बघा, तो कोपरा दिसतो का, त्या कोपऱ्यात तर काहीच नव्हतं, कारण की मशीन जेसीबी म्हणलं ना, जेसीबी इथपर्यंत नव्हतं, जेसीबी तिथपर्यंतच आला। कुठपर्यंत आला मी सांग, इथपर्यंत आला, आणि मग त्याचं तोंडाने ढकललं त्याने इथपर्यंत। असं तोंडाने नाही, ती मागची केणी आहे ना, त्याने असं लोटून दिलं। ते लोटून पण इथपर्यंतच आलं आहे ना, मी लोटून इथपर्यंतच आलं का नाही। आणि जवळपास मित्रांनो, आपल्या हौद्याचं काम 100% झालेलंच आहे। हौद्यात आता जवळपास 6,500-7,500 हजार लिटर पाणी बसणार आहे। एक टँकर पूर्ण बसून थोडं अजून बसणार आहे। आणि दुसरी गोष्ट, हे वाशेन, एवढे वाशेन आणि एवढे खडी कशाला आणले माहितीये का? आता हे पूर्ण भरणार आहे, हे पूर्ण पार एकदम लेवल करणार आहे, सपाट करणार आहे। आम्ही काही गज वापरणार नाही। गज का वापरणार नाही माहितीये का, की त्याचा गज वापरायची काही गरजच नाहीये, बरोबर की नाही? जसं पूर्ण मुरुम आहे खाली, पूर्ण मुरुम, डायरेक्ट खडकच आहे, डायरेक्ट खडक। एवढे अशी दगड बिगड भरपूर टाकले, दाबायचं काही विशेष नाही। एकदा पीसीसी केली का, नो टेन्शन, डायरेक्ट टेन्शन मोकळं जा मम्मी। त्याच्यानंतर वरचं काम किती फास्ट होते तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे। वरचं काम एकदम फास्ट होते। आणि मित्रांनो, आम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय असा आहे की आम्ही स्लॅब टाकूनच घेणार आहे। काही हो अगर ना हो, पण स्लॅब नक्कीच टाकणार आहे। काय काम आहे, म्हणजे आतलं प्लास्टर राहिलं तरी चालेल, किंवा एखादं काम महागत राहिलं तरी चालेल, पण आपल्याला स्लॅब होतायचं आहे भरपूर। म्हणजे काही चांगलं सांगतात मुलांना, बाळांनो तुम्ही स्लॅब होता, पत्र्याला खर्च करू नका, कारण की तुमचा तो वाया जाणार आहे, त्यासाठी तुम्ही स्लॅब होता। कारण की स्लॅब होणं गरजेचं आहे। स्लॅब होणं का गरजेचं आहे माहितीये का, की भविष्यात पुढे जाऊन बघा, नंतर आम्ही स्लॅब होतायचं परत डोक्यात घेतल्यानंतर जवळपास डबल रेट जाणार का होतात भाऊ, आहे का नाही? आता आपण स्लॅब टाकायचा ठरवला, हे योग्य आहे ना? त्यानंतर 5 वर्षांनी टाकल्यानंतर किती रेट होणार आहे सांगा? रेट वाढणारच आहे का नाही? हे दत्त भाऊ आहे ना, हे आमचे मिस्त्री, हे सगळे इथं काम बिम होत असं मी सांगितलंय, तुम्ही इकडून कुठं हलायचं नाही, हे काम करायचं, मग फिरायला जायचं कुठे। आज ते सकाळी 10 वाजता आलेले, पण आता माणसं भेटले विनूला, तो घेऊन येते, अतुल मामा विनू आहे,
ते घेऊन मला पण बरं नव्हतं तरी पण आले मी कामावर यावं म्हटलं. आणि दत्तूभाऊ जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून उभा आहे. ते म्हणे मला आता झोप येऊ राहिली पण काही नाही मी तरी काम करणार. काय राहिलं का नाही मग हे पूर्ण सापड करून द्यायचं एकदम व्यवस्थित. हा बार एकदम व्यवस्थित काय आपण नाही. आणि हे बाबा हो तुम्हाला गज कुठं लागला? हा काय भाऊ आता गज कुठं लागला सांगा? हे काय पायात घुसलं कोणामुळे लागला? हे मांडे पाहू ना मग हा, यांच्यामुळे. पुण्या हा का हो बाबा तुमच्यामुळे त्यांना लागलं ना बघितलं ना तुम्ही. त्याला म्हणलं होतं की या काढायला जा या काढायला इकडं म्हणलं एखादा पोल निघाला इकडून आपल्याला गाडी घालायला जागा काय पाहायला आलतो. तुम्ही गाडी घालणार होते की इकडून? इकडून गाडी घालायची होती. इकडून नाही जाणार हो गाडी बाबा. नाही नाही मला पाहायला आलो होतो पाहायला म्हणजे सुट्टी काही आपल्या भटाकायची ना इथं हा इथं बरं टाकायची ना. इथं उचलून तुम्हाला देणार ते काम मी हा? तुम्हाला आणि बाबांना. नाही तुम्हाला काय अडचण आली ना हा तर आम्ही आहे. अहो तुम्ही आहे. दिवसभर मोकळा नाही रे भाऊ मला काही ना काही झटे. तुम्ही औषध जाते पुनवाले हा म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आला की मी आहे. काय खरं नाही बाबांचं बरं का यार. सगळं काम झाल्यानंतर संध्याकाळी येत्या 7 हा. वाजता. येते का नाही? मग म्हणते शेड लोक कशाला घालून उभा आहे. आज आहे का ही शेट आहे ना ही लहान आहे शेट ना त्यांच्या बरोबर आम्ही राहू शकतो. हा, राहा ना. मोठ्या शेड बरोबर नाही राहणार का? मोठ्या शेट आपलं एवढं नाही टिप्पण तुमचं मा आहे हा अहो मोठे शेड पण चांगले हो. नाही तर एवढं बोलणं नाही. एवढं बोललं नाही बाबा. ही बरं किती दिवसात टाकली आपण सांगा बरं? एका दिवसातच फेकून दिली का नाही? असलो काय करणार. अहो देशी बी बाबा देशी बी कुठं होतं सांगा? आ, ते मोर तर ते आहे ना ते बरकेट ते मोर लोटलं काय नाही लोटलं खाल्ली त्यांनी. इथपर्यंत तर झालं ते. मोठा डिपूल आला डोक्यावर फक्त नाही का ते बरकेट मोर लोटलं ना. अहो मोर लोटला असतं मग हे इटा तुटल्या नसतं का? हे बघा औषधाला जाते पुनवाले येते आणि सांगते असं करा तसं करा. हा तुम्ही का बस बाबा तुम्हाला काहीच माहित नाही. हा मला मी लहानपणापासून लोकांना विचारून पहा मी कसा आहे आणि माझं किती कौतुक, धोरणी कौतुक. माणूस किती आहे. हा दोरली बाबा बघा हे खरं आहे का? तुम्हाला लहानपणापासून ओळखायचं तुम्ही यांना? हो पार गावात कोणचं रेकडे विचारून या माझ्या. बाबाचं नाही बाबाचं रेकॉर्ड खरंच खरं नाही नाही कोणी नाव ठेवणार नाही. नाही हो बाबा असंच बोललो मी तुम्हाला. मी तुम्हाला काय म्हणलो की तुम्ही गज लावून घेतलाय बाबांमुळे ना. मजाक चालू आहे तुमची. बाबा मनावर नका घेऊ जास्त. मनावर नका घेऊ जास्त. नाही नाही अजिबात नाही तर. हे बाबा हे नाही येत असतात तो कधी ना मध्ये चक्कर मारत असतात बाबा. मी म्हणतो माझ्या बरोबर हिंडाय त्याला ते काही डबुल आहे ना त्यांचं काय आमच्या बहिणीने मग त्याच्यामुळे चला आता दुसरी गाडी आहे ती गाडी आल्यावर बघू आपण. मी आहे ना चौकडे येईन. कोणती? हा आता बघा तिकडे सिमेंटची गाडी येऊन उभा आहे. सिमेंटच्या गोण्या आल्या पण मला खाली काय करायचं नाहीये. बाबा का खाली करायचं का मला? आपल्याला याच्यावर जाळी टाकायला लागेल. जाळी नाही टाकायची केव्हा? अजिबात नाही टाकायची. नाही दाबणार काहीच होणार नाही त्याला. का हो बाबा काय होईन का याला? काहीच होणार नाही. होणार नाही पण तेडे ते जाणार नाही काय काहीच नाही तडे बिडे काहीच जाणार नाही इथं. ती बाळू शेट नाही का हा बरं तिने तर खाली जाळी आता नाही नाही आपल्याला जाळ्या हातरायची गरज नाही मित्रांनो. कारण की इतकं गोटेच्या गोटे टाकले का बाबा? किती मोठे दगडे. हा हे इथं फेकले हे तरी छोटे. हा एवढे दगड टाकून दिले. पडला होता 4 जणांनी काढला तो दगड निघता निघत. निघतच नव्हता बाबा तो दगड. कसं कसं काढला आता आम्हाला आमचं माहिती आहे. पर त्यांच्या कान ठळ्या बसल्या. वरती उचलायला तर कसं कानात चुंग असा आवाज येत होता माहितीये का? पण हाईट भरपूर झाली बरं. हाईट भरपूर झाली ना आता काही टेन्शन आहे का? एवढं उंच झालं दाखव. पण हे बघा वरची चाल ठेवा बरं का आपल्याला. वरती चाल ठेवायची ना. जिन्याची चाल सगळं व्यवस्थित होते का हो? वरती पण बांधून ठेवायचंय. नाही होईन तेव्हा बांधा पण हा आता फक्त खालचंच बांधतो वरचं बघू. तुम्हाला सांगितलं स्लॅब टाकायचंय काही होऊ इथं फरशी राहू नाही तर प्लास्टर राहू आणि काही राहू. लय भूषणखोरी जायचं नाही बरं का. पुढे पूजा घालायला 4-5 पोरं बोलवायची थोडक्यात उरकून टाकायचं. पूजाचं नियोजन चांगलं मोठं झालं तर मोठं करू. हा खर्च नाही करायचा. नाही हो आमच्या युट्यूब फॅमिली होईन येणार तेव्हा आहे. पाहता येईल. आमचा मोठा परिवार येणार आहे लय मोठा. येऊन द्या पण तात्पुरता आपल्या 2 घास खाय करताय ना हा 2 घास खाय करता फक्त साधी पूजा घालाय कळस पूजा चालेल बाबा कळस पूजा घालू. आणि कळस पूजेला पण थोडं काय ना बोलून टाकू मित्रांनो. मोठी घालायची ना. ती गाडी येणार आहे मग आपण बघूया. तर मित्रांनो मगाशी तुम्हाला बोललो होतो का नाही आम्ही की गाडी येणार आहे. दुसरी एक गाडी येणार आहे. तर बघा दुसरी एक गाडी आलेली आहे. तिकडे काम चालू आहे. तिथून मस्त पैकी ते सामान नाही बाबा मटेरियल टाकत आहे मटेरियल. आणि इकडे आमचे दत्तू भाऊ मिस्त्री आहे ना जोरात मस्त पैकी सपाट करत आहे बघा या साईडला. इकडून दत्तू भाऊ जोरात चालू आहे ना.
एकदम लेवल आली पाहिजे ना, तुमच्या भरोशावर सगळं. आणि इकडे संडास बाथरूम म्हणून काही भरोसा नाही, तुम्हाला पहिले पण सांगितलं. इथं मामानं आम्ही मागाशी इटं टाकून घेतले. परत बघा त्या साईडला दाखवतो तुम्हाला, थांबा. इकडे आखी संपून जाते का नाही मला असं वाटतंय. तर बघा हा भाऊ आपले व्हिडिओ वगैरे बघत असतो. भाऊ म्हणजे मला व्हिडिओ मध्ये यायचं भावा, भाऊला पण घेतलं काय मस्त पाहिजे. या साईडला इथलं पण मशीन चालू आहे. काम असं थांबून धरा, एकदा काम थांबून धरल्यानंतर बघा झाडा कसा ओढतो भाऊ. जाऊ दे बाबा, असं इकडून तसं. पाणी पिणे आपण पूर्ण सोय लावून ठेवली, काहीच कमी पडलं पाहिजे नाही माणसांना. कर भाऊ बरोबर का नाही. चला भाऊचं काम लय जोरात आहे, डायरेक्ट घाम आहे, जोरात काम आहे भाऊचं. तिकडून मटेरियल टाकतात ते, तिकडून हांडा भरतो. हांडा भरल्यानंतर तोच हांडा त्या गाडीत पडतो. तिकडून सिमेंटच्या गोण्या टाकले ते बघा, तिकडून सिमेंटच्या गोण्या. चालला भाऊ जोरात आता. हँग 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 हँग. तिकडे भाऊ वेगळंच काम चालू आहे, सपाट करायचं. तुम्ही जेवढं सिमेंट वापरलं खाली तेवढं भारी आहे. सिमेंट वापरलं नाही तर मग काही नाही, लगेच फुटून जातं ते हांडा. जेवढा लागतो तेवढा काढून घ्यायचा माल आणि जायचं आणि लॉक करायचं, लगेच निघून जायचं. असं आहे भाऊचं काम. चालला भाऊ. यो भाऊ आपल्या इथं खडी भरत आहे. आणि दादा इकडे मस्त हांडा चालवायचं काम तुम्हीच करते का हो. हा हे हांडा चालवायचं काम करते. आणि आमचा माणूस इकडे सिमेंट टाकतोय. सिमेंट टाक लवकर. म्हणजे एका हांड्याला एक सिमेंटची गोण लागते, दुसऱ्या हांड्याला पण एकच सिमेंटची गोण लागते. असं बोलतो जवळपास 5 डेपोंचा माल. बघ कसं बघतोय बघा, बघा. हा भरपूर झाली ना, भरपूर झाली म्हणजे भरपूर झाली. एवढाच माल बनतोय. तेवढा माल नाही बनत ग मम्मी, हे गाड्या 4 वेळा भरत्या, समजलं का. हा तिकडे पाण्याची सोय लावली बघा. पाणी घ्यायचं, तिथे एक पाईप टाकला, तिथे सिमेंटचे कोण मटेरियल पण जवळ जवळ ठेवलंय, जेणेकरून कामगारांची जास्त हाल नाही झाली पाहिजे अशा हिशोबात. विनायक भाऊ गेले मग बाहेर, आत्ताच गेलाय. चला मित्रांनो, शेवट आलं का तुम्हाला दाखवतो. आता माझा फोन चार्जिंग अजिबात नाहीये, कारण की साईडवरती आल्यानंतर फोन चार्जिंग जास्त जातच नाही. सकाळी रात्री लावायचा विसरून जातो, कारण की रात्री फोन चार्जिंगला लावल्यावरती आहे ना तो खराब होऊन जातो. चला बघा. तर फायनली मित्रांनो एवढं असं भरलेलं आहे बघा, इथं असं एवढं चालू आहे. आणि इकडे आम्हाला वाजले किती सांग मी भाऊ. 3:51 झाले. आज तारीख आहे 23 मार्च. 23 मार्च दिवशी आपलं PCCचं काम कम्प्लीट झालेलं आहे. आज काही करून करायचं होतं. सकाळी मी ऋतिक भाऊला फोन केला होता आणि ऋतिक भाऊ यांना शक्य नव्हतं, आज तुमच्यावर ढकलत होते काम. म्हटलं आज काही करून तुला यायचं आहे. मग शेवटी भाऊ आलेला आहे, काम एकदम फायनल झालेलं आहे. अशा प्रकारे फायनलच होता. काय ऋतिक भाऊ खरं आहे का नाही. काय होतं बघा तिकडे काम चालू आहे. मिस्त्रीचं पण जोरात काम चालू आहे, एकदम जोरात. हा मिस्त्री टापाटप टापाटप बघा एवढं करत आले घरी. मिस्त्री पण घरी आता आपलं डायरेक्ट आहे ना भीतीचं काम चालू होईल आहे ना. उद्यापासून डायरेक्ट काम चालणार आहे. डायरेक्ट 15 दिवस रात्र एक करून काम चालणार आहे. हा तुझा राग चांगला रे बघा. हा आणि ते रवी भाऊ नवीन ऋतिक भाऊची जोडीदार आहे, एकदम मस्त साडा घेऊन माणसं बोलले भारी भेटले आपल्याला कामाला. हा सर गाडा आला, ब्रेकचा गाडा आहे. गॉगल बिगल लावून माणसाचं काम चालू आहे या ठिकाणी. बघा गॉगल का लावलं माहितीये का त्यांनी, डोळ्यात माल उडू नये म्हणून गॉगल लावलंय. नाही तर मी हा असं बॉम्बलच दूर राहिला गॉगल लावून. पुढं पण नसतं उडत. हा माल पुढं पण नसतं उडत बघा. बरोबर. तर फायनली मित्रांनो आपलं इथलं सगळं काम आवरलेलं आहे. हे बघा फार एकदम पूर्ण एकदम व्यवस्थित झाले. हे इकडं परत ते
पूर्ण एकदम आवरून गेलेलं आहे. आता डायरेक्ट उद्या माणसं चालू होतील. माणसं जवळपास इंजिनियरला म्हणलं 8-9 माणसं आणून लवकरात लवकर पूर्ण करून दे भावा. तर इंजिनियर म्हणला आणतो भाऊ, तुझ्यासाठी माणसं आणतो. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करून टाकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबायचं अजिबात विसरू नका. चला तर मग बाय.